माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याची मागणी केली आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नसल्याचंही संभाजीराजे म्हणतात। 1926 ला शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार झाला, मात्र एकाही इतिहासकाराने वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा दिला नाहीये असा दावाही संभाजीराजेंनी केलाय। की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये। आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936 ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036 ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीचा अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे। कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली। तर शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता हे त्यांच्या अनेक शिल्पामध्ये समोर आले असा दावा इतिहास अभ्यासक संजय सोनवणेंनी केलाय। पाहूया। शिल्प काय सांगतंय की महाराजांच्या बरोबरीने चालत जाणारा कुत्रा होता, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल पराकुटीचा आदर आणि सन्मान अर्थातच आहे। खरं म्हणजे त्यांनी ही मागणी केली, अल्टिमेटम दिला असो अथवा नसो, परंतु ही मागणी करण्याच्या आधी त्यांनी थोडासा विचार करायला हवा होता असं मला वाटतं। त्यांनी ठीक आहे, अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे, त्यांनी इतिहास वाचायला हवा होता, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की हे नेमकं कसं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।